तुम्ही कधी पॅरोल आणि फरलॉ हे शब्द ऐकलेत का? दोन्ही एकसारखेच वाटतात, पण प्रत्यक्षात ते वेगळे आहेत. या व्हिडिओमधून आपण पॅरोल आणि फरलॉ मधील फरक सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. Parole and furlough are both types of temporary release of prisoners, but they are granted for different reasons and under different conditions. म्हणजे पॅरोल आणि फरलॉ हे दोन्ही कैद्यांना दिले जाणारे तात्पुरते सुटकेचे प्रकार आहेत, पण ते वेगवेगळ्या कारणांसाठी आणि अटींवर दिले जातात. पॅरोल is the conditional release of prisoners due to a specific or urgent reason. म्हणजे पॅरोल हे विशेष किंवा तातडीच्या कारणामुळे कैद्यांना दिले जाणारे अटींसही तात्पुरती सुटका याला पॅरोल आपण म्हणतो. जर दीज मे इन्क्लूड्स म्हणजेच पॅरोल खालील कारणांसाठी दिली जाऊ शकते. जर सिरियस इलनेस ऑफ अ फॅमिली मेंबर म्हणजे कुटुंबातील एखादा व्यक्ती जर खूप आजारी असेल तर त्यावेळेस त्या कैद्याला पॅरोल दिली जाते. त्यानंतर डेथ इन द फॅमिली, तर कुटुंबातील कुठल्या व्यक्तीचे मृत्यू झाला असेल किंवा मॅरेज ऑफ क्लोज रिलेटिव्ह, जर त्याच्या कुठल्या जवळच्या नातेवाईकाचं लग्न असेल तर त्या व्यक्तीला पॅरोल दिली जाते. तर पॅरोल इज नॉट अ राईट, पॅरोल हा हक्क नाही. तर काय आहे, तर इट इज अ प्रिव्हिलेज ग्रँटेड बाय अ प्रिझनर अथॉरिटी ऑर द गव्हर्नमेंट. तर पॅरोल हा हक्क नसून एक सवलत आहे जी गव्हर्नमेंट त्यांना देते. Also, the time spent on the parole does not count as a part of the prison sentence. म्हणजे पॅरोलचा कालावधी जो आहे तो शिक्षेमध्ये धरला जात नाही. तर पुढे आपण बघूया फरलॉ. इट इज अ टेम्पररी रिलीज गिवन बाय पिरियडिकली टू प्रिझनर टू हेल्प देम. म्हणजेच फरलॉ काय तर ठराविक कालावधीनंतर कैद्याला दिले जाणारे नियतकालिक तात्पुरती सुटका यालाच आपण फरलॉ म्हणतो. तर फरलॉ चे उद्दिष्ट काय तर मेंटेन फॅमिली टाईज म्हणजे कुटुंबाशी संबंध टिकवण्यासाठी, त्यानंतर रिड्यूस मेंटल स्ट्रेस मानसिक तणाव कमी करण्यासाठी, सपोर्ट रिहॅबिलिटेशन म्हणजेच कैद्याचे पुनर्वसन करणे असं.